आपल्या देशात रंगपंचमी सणाला विशेष असे महत्त्व आहे. विविध रंगाने रंगलेली आणि नटलेली अशी ही रंगपंचमी अगदी काही तासावर येऊन टिपली आहे. आपण पाहू शकता सांगलीतील आपण गणपती पेठ बाजारपेठेत आहोत. ही सांगलीची मुख्य बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी विविध रंगपंचमी रंग पिचकाऱ्या या ठिकाणी उद्याच्या रंगपंचमीसाठी दाखल झालेले आहेत बाजारपेठेमध्ये. दुसरीकडे विविध प्रकारचे रंगसुद्धा या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी झाल्याचे आपण पाहू शकता. ऐक्याचा आणि आनंदाचा असा पवित्र सण हा रंगपंचमी मानला जातो. आपल्याबरोबर काही पालक आहेत. मला सांगा, कसला खरेदी करायला लागला आहे रंग तुम्ही आणि काय? मी नॅचरल हर्बल कलर घ्यायला लागलो आहे. माझ्या घरी लहान मुलं असल्यामुळं मी हर्बल कलर घेतो, त्यामुळे त्यांच्या स्किनला कुठलंही रिएक्शन वगैरे येऊ नये. आणि हे कलर मी लंडनला सुद्धा पाठवणार आहे. माझी नात एक लंडनला राहत असते, तिथंसुद्धा पाठवणार आहे. आणि उद्या रविवार असल्यामुळे सगळ्या मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे कलराचा आनंद सगळ्यांना कुटुंबासह घेता येईल हे मी एवढं सांगू इच्छितो. एकंदरीत पाहिलं तर विविध रंगाने नटलेला हा सण आहे. कसं बघता या सणाकडे आणि काय सांगाल सर्वांना? हे नाव सांगा तुमचं. माझं नाव दिनेश अमृतलाल पारेख आहे. मी सिव्हिल हॉस्पिटलजवळ सांगली इथं राहत असतो. हा कलर आनंदमय उत्साहाचा दिवस आहे. सगळ्यांना आनंद करून प्रेमाचं वातावरण निर्माण करण्याचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्यांना मित्रांना वगैरे घरी बोलवून हा रंग खेळल्यामुळे एक प्रकारचा वेगळा आनंद निर्माण तयार होतो. नातं टिकून राहतं. नातं मित्रांचं टिकून राहतं, कौटुंबिक नातंसुद्धा टिकून राहतं, मुलांना आनंद मिळतो. हा उत्साहाचा सण आहे, त्यामुळे आम्हाला फार रंगपंचमी खेळायला आवडते. नक्कीच आपण पाहू शकता, उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणजे रंगपंचमी आहे. सगळे नातेवाईक असतील आणि या ठिकाणी सगळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि एकत्र पद्धतीने रंगपंचमी साजरी करत असतात. त्यामुळं नाती टिकून राहतात असं या नागरिकांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.